नमस्कार. आज 9 जानेवारी या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे आजचा दिवस हा एका अशा व्यक्तीच्या जयंतीसाठी साजरा केला जातो, जी व्यक्ती महिला तर आहेच, परंतु ती आपल्या जातीची, धर्माची नसून सुद्धा तिने शूद्रांसाठी व स्त्रियांसाठी फार मोलाचं शैक्षणिक कार्य केलेलं आहे. अशी ही महिला म्हणजेच फातिमा शेख. फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका म्हणून त्यांची गणना केली जाते. फातिमा शेख यांनी ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं कार्य केलं, त्याचप्रमाणे यांनी देखील त्यांच्या बरोबरीने कार्य केलेलं आहे. ज्या वेळेस गोविंदराव फुले यांनी आपले मुलगा व सून यांना घराबाहेर काढलं, त्यावेळेस फातिमा शेख व त्यांचे बंधू उस्मान शेख हे खंबीरपणे ज्योतिराव फुले यांच्या पाठीशी उभे झाले आहेत. त्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणं म्हणजे फार मोठा गुन्हा मानला जायचा. अशा वेळी फातिमा शेख या प्रत्येक घरात जाऊन पालकांना शिक्षणाचं महत्त्व सांगून पटवून देत होत्या आणि त्यांच्या मुलींना शाळेत पाठवा म्हणून आग्रह करत होत्या. या अशा फातिमा शेख व सावित्रीबाई फुले यांचे जेव्हा आपण संबंध बघतो, त्यावेळेस हिंदू आणि मुस्लिम यांच्यामधली जिव्हाळ्याचा संबंध आपल्याला दिसून येतं. अशी ही थोर महिला, तिच्या जयंतीनिमित्त मी त्रिवार अभिवादन करते. धन्यवाद.